नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आजही आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे ॲडॉल्फ हिटलर. हे एक 20व्या शतकातील सर्वात कुप्रसिद्ध, प्रभावशाली आणि वादग्रस्त राजकीय नेता मानले जातात. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी ऑस्ट्रिया हंगेरी या साम्राज्यातील ब्राउनाऊ आमीन या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील अलोइस हिटलर हे कडक शिस्तीचे सीमाशुल्क अधिकारी होते, तर आई या क्लारा हिटलर या प्रेमळ आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या गृहिणी होत्या. त्या बालपणीच हिटलर हे अभ्यासात विशेष रस न दाखवणारे पण कल्पनाशक्ती प्रबळ असलेले एक विद्यार्थी होते. त्यांना चित्रकलेची खूप आवड होती आणि ते मोठे होऊन कलाकार बनण्याचे स्वप्न पाहत होते. मात्र त्यांना येथील ललित कला अकादमीमध्ये प्रवेश मिळवण्यात ते अपयशी ठरले. या अपयशामुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून आला. व्हिएन्नामध्ये राहण्याच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच त्यांच्या विचारसरणीत हळूहळू जर्मन राष्ट्रवाद, यहुदी विरोध आणि वांशिक श्रेष्ठत्व यांचा प्रभाव वाटू लागला. पहिल्या महायुद्धाच्या काळात हिटलरने जर्मन सैन्यात भरती होऊन सैनिक म्हणून कार्य केले. त्याने धाडस दाखवले आणि त्यांना क्रॉस यासारखे सन्मान मिळाले. परंतु 1918 मध्ये जर्मनीचा पराभव झाल्यानंतर ते अत्यंत अस्वस्थ आणि संतप्त झाले. त्यांच्या मते जर्मनीचा पराभव हा सैन्याच्या कमकुवतपणामुळे नसून देशातील राजकीय नेते, यहुदी समाज, तथाकथित स्वरूपाच्या देशद्रोही लोकांमुळेच झाला होता. हीच विचारसरणी पुढे त्यांच्या राजकीय जीवनाचा पाया बनली. यानंतर 1919 मध्ये हिटलरने नाझी पार्टी म्हणजेच नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावी भाषणशैलीमुळे आणि लोकांना प्रभावित करण्याच्या क्षमतेमुळे ते लवकरच पक्षाचे प्रमुख नेता बनले. त्यानंतर 1923 मध्ये त्यांनी हॉलपेट्स नावाचा उठाव करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये ते अपयशी ठरले आणि त्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असताना त्यांनी मेन कॅम्पेट हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकीय विचारसरणी जर्मनीला महान बनण्याचे उद्दिष्ट आणि यहुदी विरोधी विचार स्पष्ट केले होते. हे पुस्तक पुढे नाझी विचारसरणीचा मुख्य आधार बनले. 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा चान्सलर झाला आणि काही वर्षातच त्यांनी संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी लोकशाही व्यवस्था संपवून हुकुमशाही स्थापन केली. त्यांच्या राजवटीत जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला, बेरोजगारी कमी झाली आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारली. पण त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना कठोरपणे दडपले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या आणि माध्यमांवर पूर्ण नियंत्रण ठेवले. त्यांनी गुप्त पोलीस यंत्रणा याच्या माध्यमातून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. हिटलरच्या या धोरणांमध्ये जर्मन वंश श्रेष्ठ असल्याचा ठाम विश्वास होता. त्यांनी आर्यवंश सर्वोच्च मानून इतर वंशावर अत्याचार केले. विशेषतः यहुदी समाजावर त्यांनी अत्यंत क्रूर धोरणे लागू केली. 1935 मध्ये न्यूनबर्ग येथे कायदे लागू करून यहुदी लोकांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले आणि त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले. या धोरणांचा परमोच्च बिंदू म्हणजे पोस्ट होय. या काळात सुमारे 60 लाख यहुदी लोकांना छळ छावण्यांमध्ये ठार मारण्यात आले. तसेच रोमा, अपंग, समलैंगिक आणि इतर अनेक गटांनाही अत्याचारांना सामोरे जावे लागले. 1939 मध्ये हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आणि त्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. सुरुवातीला जर्मनीने युरोपातील अनेक देशांवर विजय मिळवला.
फ्रान्स, नॉर्वे, बेल्जियम, नेदरलँड्स यासारख्या देशांवरही जर्मनीने नियंत्रण मिळवले. परंतु 1941मध्ये सोव्हिएत या संघावर केलेले आक्रमण आणि अमेरिकेचा युद्धात सहभाग यामुळे युद्धाची दिशा बदलली. हळूहळू जर्मनीला पराभव पत्करावा लागला. युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जर्मनीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. 1945 साली सोव्हिएत सैन्याने बर्लिन शहराला वेढा घातला. त्यावेळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने आपल्या बंकरमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच जर्मनीने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले. ॲडॉल्फ हिटलरचा इतिहास हा मानवजातीसाठी एक कठोर आणि महत्त्वपूर्ण धडा आहे. त्याच्या अतिरेकी विचारसरणीमुळे, द्वेषपूर्ण धोरणांमुळे, सत्तेच्या लालसेमुळे लाखो निरपराध लोकांचे जीव गेले आणि जगभरात प्रचंड विनाश झाला. त्याच्या कारकिर्दीमुळे आपल्याला हे समजते की अतिरेकी राष्ट्रवाद, असहिष्णुता आणि द्वेष यांचे परिणाम किती भयानक असू शकतात. त्यामुळे आजच्या समाजात लोकशाही, समानता, मानवाधिकार आणि सहिष्णुता यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. हिटलरचे जीवन आणि कार्य हे इतिहासातील एक काळा अध्याय मानले जाते, ज्यातून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी मानवजातीने शिकणे अत्यंत बंधनकारक व आवश्यक ठरते. तर मित्रांनो, आज दिनांक 20 एप्रिल आहे आणि आज ॲडॉल्फ हिटलर यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास व जीवनकार्य नुकतेच जाणून घेतले आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असेच सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया त्या प्रकारच्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची जीवनगाथा. धन्यवाद. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये